हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. परमात्म्याचा न्याय आणि प्रेम. लाओत्से सांगतो की मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या. त्या योगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. लाच देणे आणि लाच घेणे असे दोन्ही प्रकारे गुन्हा म्हणून धरले आहेत. लाच देणारा आणि लाच घेणारा असे दोघेही सारखेच दोषी असून गुन्हेगार आहेत. अशा दोघांनाही शिक्षा दिली जाते. लाच मागितली म्हणून दिली, काम व्हावे म्हणून दिली, सगळेच देतात आणि सगळेच घेतात. अशा प्रकारे लाच देणारा त्याची सफाई देऊ शकत नाही. लाच देणारे आहेत म्हणून लाच मागणारे आहेत आणि ते यामुळे निर्ढावतात. यास्तव दोघेही दोषी आहेत. सोन्याचे दागिने का पळवले जातात? कारण ते पळवले जावेत असे आकर्षण दाखवले जाते. चोर त्यांच्याकडेच बरोबर जातो आणि दागिने हिसकावतो, कारण राजरोस प्रदर्शन करून चोरांना निमंत्रित केले जाते. समजा आपण 1 किलो साखर राहू शकेल अशा बरणीत 1.5 किलो साखर ओतत आहोत. अर्थातच 1 किलो साखर ओतून झाली की उरलेली अर्धा किलो साखर बरणीच्या बाहेर सांडू लागेल. तसेच जेव्हा आपल्याकडे जास्तीचे झाले की ते बाहेर डोकावू लागते, त्याचे प्रदर्शन होते आणि प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांमुळे ते केले जाते. आपल्याकडे काय आहे, किती आहे ही आपली खाजगी बाब आहे. परंतु जेव्हा कशासाठी, पोटासाठी हा प्रश्न सुटतो आणि वर उरते, तेव्हा ते खंडाळ्याच्या घाटासाठी वापरायला सुरुवात होते. भगवंत श्री उपदेश करत आहेत की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गरजेपेक्षा कितीतरी जास्त मिळवायची जी क्षमता दिली आहे, ती योग्य, गरजू, उपेक्षित अशांना मदत करण्यासाठीच दिलेली आहे. त्या योगे त्यांची तुमच्याप्रमाणेच उन्नती व्हावी अशी ही वैश्विक व्यवस्था आहे. त्याविरुद्ध जो आचरण करेल त्याचा तो हपापाचा माल गपापा होतो. आपल्या गरजेपेक्षा जास्त असलेले जो स्वतःच्या स्वार्थासाठी संचय करतो तो चोर आहे असे अध्यात्म सांगते. असाचे धन चोरले गेले तर चोराकडे चोरी होते. लाओत्से सांगत आहे की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यावर गदा आली तर तो अन्याय आहे वगैरे न्याय अन्यायाच्या कल्पना सोडून द्या. मानवतेच्या नावाखाली कर्तव्य करणे, त्यामुळे स्वतःचा अहंकार जोपासणे वगैरे सर्व काही सोडून द्या. मोकळे व्हा. आता तुम्हाला वैश्विक नाते निर्माण होईल. त्या योगे वैश्विक प्रेम उदयाला येईल. कायद्याचे संरक्षण घेऊन स्वतःचे धन सांभाळायची गरजच उरणार नाही, कारण ते योगिक कामासाठी वापरले जाईल. बेगडी कल्पनांखाली स्वतःचे घरच्यांना वाऱ्यावर सोडून समाजकार्य केले जाणार नाही. आता घरच्यांसह सर्वच समाज आहे ही भावना जोपासली जाईल. आता येथे समाजाचे काम हा भाव नष्ट होईल. आता घर आणि समाज यातील सीमा संपेल आणि विश्वाची माझे घर ही भावना उदयाला येईल. आता परमात्म्याचा वैश्विक न्याय आणि वैश्विक प्रेम जाणले जाईल. औषधा आधीचे औषध. लाओत्से सांगतो की मानवतेला तिलांजली द्या, न्यायाला फाटा द्या. त्या योगे तुम्हाला तुमच्या गोतावळ्याचे प्रेम संपादित झालेले आढळेल. येथे लाओत्से आपल्याला आजार झाल्यावर घ्यायच्या औषधाच्या आधी मुळात आजारच होऊ नये त्या औषधाचा उपदेश करत आहे. तो आपल्याला औषधाआधीचे औषध घ्यायचा, ते निर्माण करायचा, त्याचा इतरांवर इलाज करायचा उपदेश करत आहे. हे मूलभूत असे वैश्विक औषध आहे. लाओत्सेला प्रश्न निर्माण होतो की मुळातच मानवता निर्माण का होते? एखाद्याची दया येते कारण त्याची करुणावस्था आपल्याला पाहवत नाही. लाओत्से तेच विचारत आहे की त्याची करुणावस्था निर्माण का झाली? याला त्याच्या स्वतः इतकेच आपणही जबाबदार आहोत. सारा समाज जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे, विश्वव्यवस्था जबाबदार आहे. येथे गरजेपेक्षा निराळे का निर्माण केले जाते? यामुळे अन्न, वस्त्र, निवारा याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे ते सर्वांना आवश्यक इतकेही मिळत नाही. येथे पोटाची गरज भागली की खंडाळ्याच्या घाटासाठी ते उरलेले का वापरले जाते? आम्ही असे विविध आणि वैचित्र्याने ओथंबत असलेले
खंडाळ्याचे घाट निर्माण केले आहेत. यामुळे एकाला झोपायला 30 फूट जागाही मिळत नाही, तर दुसरा त्याला राहायला 30 मजले बांधत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपेक्षा इतर गोष्टींना इतके महत्त्व दिले जात आहे की लोक पोटाला चिमटा काढून तो खंडाळ्याचा घाट पाहायला धावतात. हजारो गोष्टी अशा आहेत की त्या अन्न, वस्त्र, निवारा यांच्याशी संबंधित नाहीत, परंतु त्यांना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. यामुळे अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करणारे गरीब होत आहेत आणि खंडाळ्याचे घाट बांधणारे श्रीमंत होत आहेत. मूलभूत गरजांसाठी जेमतेम 5-7% रक्कम खर्च होत आहे आणि 93 ते 95% रक्कम अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतवली जात आहे. लाओ त्सेला प्रश्न निर्माण होतो की न्याय मागायला मुळातच अन्याय का निर्माण होतो? न्याय हा अन्याय झाल्यावरचा इलाज आहे. यातच अन्याय का होतो याचे मूलभूत कारण लपलेले आहे. तुम्ही जितके कायदे कराल तितके ते तोडण्याचे उपाय केले जातील. त्यामुळे अन्याय जास्त फोफावेल. न्यायाची व्याख्या केल्यामुळे अन्याय इतका अधोरेखित होतो की त्यामुळे त्या मूळ अन्यायापेक्षा जास्त जबर भांडणे, तंटे, वाद होतात. लहान मुलांच्या भांडणाचा परिणाम मोठ्यांमध्ये कलह, मारामारी, द्वेष, वैर निर्माण करण्या इतपत होतो. त्या लहान मुलांना प्रश्न निर्माण होतो की आपले आईवडील आजकाल आपापसात बोलत का नाहीत? भांडण विसरून पुन्हा पूर्ववत प्रेमाने ती मुले खेळत असतात. लाओ त्से नेमके हेच सांगत आहे की प्रेम हा अन्याय व्हायच्या आधीचा उपाय आहे. प्रेम करा, त्यायोगे तुमच्याकडून अन्यायकारक असे काही होणार नाही. न्यायाचा प्रश्नच निर्माण होणार नाही. हरि ओम.